हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण गेल्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं की मी कोणती कोणती पुस्तकं वाचली आहेत. ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की माझ्याकडे कोणती कोणती पुस्तकं आहेत जी मला अजूनही वाचायची आहेत. सो स्टार्टिंग विथ द बुक्स विच आय हॅव इन मराठी. सो सो पहिलं मराठी पुस्तक जे माझ्याकडे आहे ते आहे झोंबी. झोंबी हे आनंद यादव यांचं पुस्तक आहे. हे पुस्तक म्हणजे खूप रहस्यमय आहे असं मला सांगण्यात आलं होतं, बिकॉज मी अजून वाचलं नाहीये. सो मला काही एवढा अंदाज नाहीये की ह्यात काय काय आहे. सो नेक्स्ट बुक जे माझ्याकडे आहे ते आहे वपुर्झा, वपू काळेंचं. हे पुस्तक खूप सुंदर आहे असं म्हणतात. मी अजून वाचलं नाहीये, पण मी याचे रिव्ह्यूज वाचले होते. हे पुस्तक खरंच खूप छान आहे. सो नेक्स्ट बुक विच आय हॅव इज वपुर्झा. बुक विच आय हॅव इज भालचंद्र नेमाडेंचं कोसला. हे फार गूढ पुस्तक आहे. नेक्स्ट इज पु ल देशपांडेंची पुस्तकं आहेत माझ्याकडे आणि दोन जी माझी वाचायची बाकी आहेत, खिल्ली आणि उरलं सुरलं. वपूंची आणि दोन पुस्तकं आहेत माझ्याकडे. वन इज दिस आपण सारे अर्जुन आणि दुसरं आहे ते आहे झोपाळा. अदर बुक इज दिस अरे संसार संसार, प्रभाकर पेंढारकरांचं आहे हे पुस्तक. नेक्स्ट विच आय हॅव इज दिस, आय डोंट नो हे बुक मी का घेतलं होतं, बट हे पण कॉमेडी बुकच आहे. इकडम तिकडम, बाग जोशी यांचं आहे. अगेन मंगेश पाडगावकरांचं पुस्तक आहे शोध कवितेचं. सो द लास्ट बुक विच आय हॅव इन मराठी इज रावण. शरद तांदळेंचं आहे हे बुक. ह्यात रावणाविषयी बरंचसं काही काही आहे. म्हणजे बुकचा म्हणजे एक समरी अशी आहे की वॉज रावण द रिअल विलन, म्हणजे असं ह्या बुकमध्ये आहे. आय डोंट नो, त्या ह्याच्यामध्ये मला पढायचंही नाहीये, बट स्टील इट्स अ बुक विच आय वॉन्ट टू रीड. मराठीतले हे काही थोडेफारच बुक आहेत जे माझ्याकडे आहेत. सो दीज आर माय मराठी बुक कलेक्शन्स. लेट्स मूव ऑन टू इंग्लिश बुक्स. माझ्याकडे इंग्लिशचे इतके टू बी रीड बुक्स आहेत ना की उफ, अर्ध्याच्या वर बुक्स तर मी का घेतल्यात हेच मला माहित नाही, बट पुस्तकं मला घ्यायला पण खूप आवडतात. रादर दॅन रीडिंग ना, असे जमा करून ठेवायला फार आवडतात. सो विल स्टार्ट. दिस इज दिस टुमॉरो अँड टुमॉरो अँड टुमॉरो. दिस इज बाय गॅब्रिएल झेविन. मला माहित नाही एक्झॅक्टली या बुकमध्ये काय आहे. आय जस्ट लव्ह द कव्हर ऑफ दिस बुक, म्हणून मी हे बुक घेतले. आणि सम ऑफ द मिस्ट्री बुक्स आय हॅव डॅन ब्राऊनच्या आहे, द Da Vinci Code, and this is Digital Fortress. Wait. माझ्याकडे मिस्ट्रीची बरीचशी पुस्तकं सध्या मी घेतली आहेत, बिकॉज मला मध्ये द सायलेंट पेशंट आणि हाऊसमेड वाचल्यानंतर फार असं झालेलं की मला मिस्ट्री वाचायची. सो मिस्ट्री भरपूर सारे बुक्स घेतले आहेत मी. सो अनदर वन विच आय हॅव इन मिस्ट्री इज सिडनी शेल्डन, द स्टार्स शाईन डाऊन. जी हाऊसमेडची बुक होती त्याचाच सेकंड पार्ट इज दिस, हाऊसमेड सिक्रेट. सो सेकंड पार्ट इज दिस. इट इज अ कंटिन्युएशन, त्या बुकचं कंटिन्युएशनच आहे. पोयम जॉनरामध्ये घेतलेली ही एकच बुक आहे माझ्याकडे, रुमीची. ह्याची माझ्या थोडीफार पोयम्स वाचून झाल्या आहेत. एकदम छोट्या छोट्या क्यूट पोयम्स आहेत. त्यामध्ये एक पोयम मी जी लास्ट वाचली होती ती आय जस्ट रिसाइटेड. टुडे टुमॉरो इज अ होप, द ड्रीमर्स वे, द सूफी लिव्स द मोमेंट, रिजॉयसेस इन टुडे. सो बेसिकली इट्स लाईक चारोळ्या आहेत ज्याच्या फार 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 डीप मिनिंग्स आहेत. So these are certain books which are जे लव्ह स्टोरी आहेत. लव्ह स्टोरीज, मला लव्ह स्टोरीज रीड करायला आवडतात. सो दीज आर द लव्ह स्टोरी वाला पार्ट. वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल जॅपनीज रायटर तोशिकाझू कावागुची, द बिफोर द कॉफी गेट्स कोल्ड. याचे 4 पार्ट्स आहेत. एक माझी रीड करून झाली आहे, 3 आहे. बट ह्या बुकची सिरीज इतकी सुंदर आहे ना. द फर्स्ट बुक वॉज सो ब्युटिफुल टू रीड. सो मध्ये मी एक बुक वाचली होती, द सायलेंट पेशंट फ्रॉम अलेक्स मायकेलाइड्स. ती बुक मला इतकी आवडली होती बिकॉज द वे द बुक अनरॅव्हल्स इज समथिंग एल्स. म्हणजे इतकं भन्नाट होतं ते. द स्टोरी लाईन, द कॅरेक्टर बिल्डिंग, द एंड, अँड it was very very beautiful. So I loved the Silent Patient, म्हणून मी सेम ऑथरच्या आणि 2 बुक्स घेतल्यात. दिस इज द मेडन्स अँड दिस इज द फ्युरी.
So both are from Alex Michaelite. So I want to see if हे पण त्या द सायलेंट पेशंटच्या बरोबरीचे आहेत का. मी सध्या रायटर्सच्या हिशोबाने बुक्स घ्यायला स्टार्ट केले आहे. सो आय हॅव बॉट दीज बुक्स ऑफ अगाथा क्रिस्टी. These 5 books I have right now. The next book which I have is of Indian author none other than Sudha Murthy. सुधा मूर्तींचे हे बुक्स आहेत जे मला अजून रीड करायचे बाकी आहे. सिरीज मध्ये गुड गर्ल्स गाईड टू मर्डर जो फर्स्ट पार्ट आहे त्याचे नेक्स्ट पार्ट आर दीज द गुड गर्ल, बॅड गर्ल अँड ॲज गुड ॲज डेड. सो दीज आर द फर्दर 2 पार्ट्स ऑफ द बुक गुड गर्ल्स गाईड टू मर्डर. आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा आमचे झुलॉजीचे एक सर होते, त्यांना आम्ही ही बुक गिफ्ट केली होती, टू किल अ मॉकिंग बर्ड. आणि तेव्हापासून माझं असं होतं आय वॉन्ट टू रीड दिस बुक. आय हॅव दिस बुक्स, बोथ ऑफ दिस, आयर्न फ्लेम अँड फोर्थ विंग. ह्या मी रीलवरच बघितल्या होत्या. दीज आर ऑल्सो रील बुक. द बुक विच आय लव्ह दी मोस्ट, BTS बियॉन्ड दी स्टोरी. ही जेव्हा आलेली तेव्हा ह्याची इतकी हाईप होती. मी तेव्हा घेतली आहे ही बुक. तसं आय गेस 1 to 2 मंथ्समध्ये. हे BTSचं 10 year रेकॉर्ड बुक आहे. लाईक त्यांच्या 10 वर्षात त्यांनी काय काय केलं. इट इज व्हेरी व्हेरी नाईस बिकॉज त्यांची स्टोरी आहे, लाईफ स्टोरी आहे. अँड इट ऑल्सो हॅज देअर पिक्चर्स. लेट्स शो यू. सी वी. सो आय हॅव दिस बुक. वन ऑफ द मोस्ट हाईप्ड बुक मी रीलवर जी बघितली आहे इज दिस, दी बुक थीफ. आय हॅव नो आयडिया काय. मी याचे पहिले 2-3 पानं वाचली होती आणि इट इज काइंड ऑफ अ मर्डर टॉकिंग. हा, काइंड ऑफ लाईक दॅट. I have this book Anxious People. It is from the same writer of A Man Called Ove चे रायटर आहे, त्यांचीच ही बुक आहे. आय वॉज म्हणजे ह्याचं कव्हर मला फार आवडलं म्हणून मी ही बुक घेतली, Anxious People. आता मी तुम्हाला माझ्याकडे जे मायथॉलॉजीच्या बुक्स आहेत किंवा त्या रिलेटेड ज्या बुक्स मी घेतल्यात, आय हॅव 2 ऑथर्स ज्यांच्या बुक्स मी बऱ्याचशा घेतल्यात. वन इज केविन मिसल अँड अनदर वन इज आमिश. आमिशचे तर बुक्स माझ्या बऱ्याचशा वाचून झालेल्या, विच आय हॅव शोड इन माय प्रिव्हियस ब्लॉग. बट आमिशची एक बुक आहे जी माझी अजून रीड नाही करून झाली, इज सुहेल देव. सुहेल देव, इट्स अबाउट अ किंग who saved India, and it's about the Muhammad of Ghazni, Turkish wars and everything, I think, because मी जितकं इथे वाचते त्यावरून सांगते, माझं अजून रीड करून नाही झालंय. द वन रायटर ज्यांच्या बुक्स मी खूप साऱ्या घेतल्यात इज वन इज आमिश अँड सेकंड इज केविन मिसल. केविन मिसल हॅज 2 book series. वन इज ऑफ नरसिम्हा. नरसिम्हाची 3 series ही आहे. फर्स्ट इज नरसिम्हा, सेकंड इज हिरण्यकश्यप, and the last one is Prahlad. So it is, I think, Narsimha related. I think Narsimha related. So this is one series. Another one which Kevin Missel has is of Kalki. Kalki, Kalki. So these are also 3 same 3 part आहेत त्याचे. ज्या ऑथरनी द पॅलेस ऑफ इल्युजन लिहिलेलं, चित्रा बॅनर्जी देवाकरनी. दिस अनदर बुक ऑफ हर्स इज द फॉरेस्ट ऑफ एन्चantments. इट इज दॅट बुक वॉज ऑफ द्रौपदी. दिस बुक इज ऑफ सीता. सीता म्हणजे रामायण थ्रू द आईज ऑफ सीता. बट आय लाईक हाव द पर्स्पेक्टिव्ह इज चेंज्ड. लाईक सीताला काय वाटलं असेल किंवा द्रौपदीला काय वाटलं असेल. सो दीज बुक्स आर of that category from the perspective of the females. शाच घेतलेल्या बुक्स पैकी 2 बुक्स आहेत. वन इज दिस अघोरी. मला थोडंफार अघोर विषयावरती वाचायला आवडतं किंवा थोड्याफार त्यांच्या डॉक्युमेंटरीज बघायला आवडतात, थोड्याफार, जास्त नाही. इट्स वन ऑफ द बुक्स. मयूर कालबाग यांची आहे अघोरी. अँड दिस इज देवदत्त पटनायकांची मिथ्या. Another book from the mythology genre is this, The Asura, from Ananda Nilkantan. Last but not the least, Mahagatha. This has 100 stories of Puranas. So ह्याच्यामध्ये बऱ्याचशा छोट्या स्टोरीज आहेत. These are all the books which I have आणि जे मला वाचायचे आहेत. सो आय होप मी ह्या बुक्स लवकर वाचेन. माझं असं होतं की मी नवीन बुक्स घेत राहते, सो माझं टू बी रीड हमेशा वाढतच असतं रादर दॅन मी ज्या बुक्स वाचल्या त्यापेक्षा. सो आय होप आय कीप बाईंग बुक्स मोर अँड मोर. आणि माझ्या घरात जागा नाही राहणार पुस्तकं ठेवायला, इतपत बुक्स मी घेईन. I just hope. So that's it for today. Bye guys.